नमस्ते श्रोते हो, मी हर्षदा. मानवी भावभावनांवर अनेक गोष्टींचा परिणाम अथवा दुष्परिणाम होत असतो. खरं तर आपलं भोवतालच आपली मानसिकता ठरवत असतं. कधी एखादी बातमी आपल्याला आनंदाने भरून टाकते, तर एखादा धक्का दुःखाच्या खाईत लोटतो. पण या सगळ्यांपेक्षा विलक्षण आणि गूढ असणारी गोष्ट म्हणजे भीती. कधी काळोखाची, कधी वादळाची, तर कधी नुसतीच मनात साठून राहिलेली निशब्द. याच भीती नावाच्या मनातील एका कप्प्याला आपण स्पर्श करणार आहोत. नंदिनी भुवड यांच्यासोबत शब्दस्पंदन या आपल्या विशेष प्रसारणातून. निर्मिती साहित्य उत्सव, संहिता लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण श्रीमती नंदिनी भुवड. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया शब्दस्पंदन भाग 18. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शब्दस्पंदनच्या या भागात आपण आज आपल्या मनात अगदी शरीरातही दडून बसलेल्या एका गूढ अनामिक गोष्टीविषयी बोलणार आहोत. खरं तर अतिथी देवो भव, पण ही अशी पाहुणी नको बुवा आपल्याला. बरं, तिला आपल्यातून बाहेर काढणं तितकंसं सोपं नाही बरं का. खूप प्रयास कष्ट घेऊन तिला पळवून लावावं लागतं. अशी ही मनात दडून बसणारी, शरीर स्वास्थ्य बिघडवणारी भीती. बरं, ही एकटीच येत नाही, तर सोबत चिंता काळजी यांनाही घेऊन येते. तर अशा या भीतीबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि किती महत्त्व या भीतीनं वाढवून ठेवलंय बघा. कवितेतूनही ही भीतीच व्यक्त होते. आपल्याला नेमकी कशा कशाची भीती वाटते, तर अगदी कशाचीही. याच भीतीची असंख्य कारणं शोधण्याचा मी माझ्या कवितेतून प्रयत्न केला आहे. कवितेचं शीर्षक आहे अर्थातच भीती. भीती असण्याची, भीती असण्याची आणि भीती नसण्याचीही. भीती संपण्याची आणि उरण्याचीही. भीती एकटेपणाची, भीती कोलाहलाचीही. भीती हातून काही निसटून जाण्याची, भीती हातात धरून ठेवलेलं घुसमटण्याची. भीती अंधाराची, पण त्याही पेक्षा जास्त उजेडात समोर येणाऱ्या वास्तवाची. भीती थांबण्याची, भीती धावण्याची. भीती हरण्याची, भीती जिंकण्याचीही. भीती माणसांची, भीती चोरांची. भीती आभाळ कोसळेल याची, भीती जमीन दुभंगेल याचीही. भीती हसण्याची, त्याही पेक्षा जास्त भीती फसण्याची. भीती संसाराच्या विस्कटलेल्या रांगोळीची, भीती संसाराच्या विस्कटलेल्या रांगोळीची. भीती अचानक आलेल्या कसाबच्या गोळीचीही. भीती अचानक आलेल्या कसाबच्या गोळीचीही. बरेचदा आपल्याला कळतही नाही की आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते आहे. पण या भीतीवर मात करणं खूप गरजेचं असतं. हा भयावह भीतीचा रावण दहन करण्याची कल्पना मांडली आहे मंजुषा थावरे यांनी. त्यांची कविता आता मी सादर करते आहे. अनामिक भीतीचा ब्रह्मराक्षस, शंका कुशंकांचे थैमान. अनामिक भीतीचा ब्रह्मराक्षस,
शंका कुशंकांचे थैमान, परस्पर अविश्वास अन संशयाचा वणवा, अफवांचे सोसाट्याचे वादळ आणि न पाहिलेल्या दैत्याचा क्रूर अशरीर विद्रूप चेहऱ्यावरील नजरेत जाणवलेले भय. दशानन रावणाची कलियुगातील ही भयावह प्रतिमा, दशानन रावणाची कलियुगातील ही भयावह प्रतिमा, हिचे दहन करायला हवे. ज्ञानाचे कोदंड, विश्वासाचा तीर आणि काळजीचा चाप, त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वासाचा वणवा, त्यासाठी उल्लंघावी वैचारिक सीमा. मनामनात हा वन्नी चेतावा, हीच शुभेच्छा. रावण दहनाचे समर्पक रूपक साधून मांडलेली मंजुषाताई थावरे यांची कविता अतिशय स्फूर्ती देणारी आहे. मित्रमैत्रिणींनो, मुखोटे लावून वावरणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत नाही. मग सुरू होते साशंकता, संशय आणि यांचे बोट धरून येणारी अनिश्चिततेची भीती. शांता शेळके आपल्या घायाळ या कवितेत ही भीती व्यक्त करतात. ती कविता आता मी सादर करते आहे. घायाळ पाखरानं धडधडत्या उरात बाळगावा संरक्षक हातांचाच संशय. घायाळ पाखरानं धडधडत्या उरात बाळगावा संरक्षक हातांचाच संशय. तसे आस्थेवाईक उत्कट आपुलकीचेही आजकाल वाटत राहते अनामिक भय. तसे आस्थेवाईक उत्कट आपुलकीचेही आजकाल वाटत राहते अनामिक भय. सहज संवादाच्या मुक्त मैफिलीतही, सहज संवादाच्या मुक्त मैफिलीतही मनात टवकारलेले तीक्ष्ण सावधपण. कानावर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाआड, कानांवर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाआड दडलेले जाणवतात हिंस्त्र संभाव्य क्षण. फैलावत जाते मी निराधार स्वतःला, फैलावत जाते मी निराधार स्वतःला आणि चाचपत राहते अवघा आसमंत. अंधारलेल्या अभावातून चालणारी पावले, अंधारलेल्या अभावातून चालणारी पावले, ज्यांच्या वाटचालीला कधीच नसतो अंत. साऱ्या स्पर्शांचे, भावनांचे, संवेदनांचे अर्थ घ्यावेसे वाटतात रोकडे पारखून. साऱ्या स्पर्शांचे, भावनांचे, संवेदनांचे अर्थ घ्यावेसे वाटतात रोकडे पारखून. प्राण सुखाने सैलावतील अशी कुठे चुकूनही गवसू नये आश्वासक खूण. प्राण सुखाने सैलावतील अशी कुठेही गवसू नये चुकूनही आश्वासक खूण. घर आपल्याला सुरक्षित वाटतं, कारण घराबाहेरचं जग फसवं, शिकार करायला टपलेलं आणि म्हणूनच अपघात, लुबाडणे, पळवून नेणे या घटनांनी आपल्याला आपले रस्तेही असुरक्षित वाटायला लागतात. मंगेश पाडगावकर त्यांच्या शब्द या कविता संग्रहातील भीती या कवितेत नेमकं काय म्हणतात बघूया. हा रस्ता तेव्हा असायचा स्वच्छ मोकळा, हा रस्ता तेव्हा असायचा स्वच्छ मोकळा. तो माळलेल्या मोगऱ्याचा गजरा, सुगंधी सोबत त्याची असायची. कुठल्याही बागेत जाऊन बसायची गरजच वाटली नाही कधी तेव्हा. हातात हात गुंफून जिथे जाऊ तिथे फुलबागच असायची निवांत फुललेली. हातात हात गुंफून जिथे जाऊ तिथे फुलबागच असायची निवांत फुललेली. किती बदलून गेलं आहे हे जग आता. आपण जायचो फिरायला तो रस्ता पोलिसाच्या कमरेवरच्या चांबडी पट्ट्यासारखा दिसतोय. संध्याकाळ खरीच होऊन बसलीये कातर वेळ. सांज वेळ आता नाही पूर्वीसारखी उरलेली. काल मी सहज तुला म्हणालो हळवा होऊन, काल मी सहज तुला म्हणालो हळवा होऊन. हातात हात गुंफून तसे जाऊया का संध्याकाळी, हातात
हात गुंफून तसे जाऊया का संध्याकाळी? माझ्या मनात मोगऱ्याचा गजरा झुलत होता. माझ्या मनात मोगऱ्याचा गजरा झुलत होता. ठामपणे नकार देऊन तू मला म्हणालीस, ठामपणे नकार देऊन तू मला म्हणालीस, नको, भीती वाटते, नको, भीती वाटते. रस्ते आता सुरक्षित उरले नाहीत. रस्ते आता सुरक्षित उरले नाहीत. तर अशी ही आपल्या मनाला विळखा घालून बसलेली भीती, दिवसेंदिवस हा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. आपणच प्रयत्नपूर्वक तिच्यावर मात करायला हवी. असहाय्य, निराधार, असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ही भीती समूळ नष्ट करायला हवी. हे ध्येय मला स्वतःला आणि तुम्हालाही देऊन आज शब्दस्पंदनच्या या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.